नमस्कार. सूट आणि कमिशन हा चॅप्टर आपण बघतोय. त्यापैकी सूट म्हणजे काय ते आपल्या लक्षात आलंय. कमिशन म्हणजे काय ते बघणार आहोत आणि त्यावरची काही एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह करणार आहोत. आता कमिशन म्हणजे काय? कमिशन हा शब्द तुम्ही ऐकला असेल. म्हणजे उदाहरणार्थ समजा एखाद्या शेतकऱ्याने माल पिकवला आहे, तर तो समजा गहू केलाय शेतकऱ्याने, तर तो गहू घेऊन बाजारात विकायला जात नाही, तर त्याचा गहू घेऊन दुसरं कोणीतरी नेऊन बाजारात दुकानदाराला देतं. म्हणजे ह्यामध्ये कोणीतरी अजून एक माणूस असतो जो हा व्यवहार करत असतो. किंवा अगदी कंपनीत कुठला माल तयार झालाय, समजा कपडे तयार झाले, तर ते कपडे दुकानापर्यंत पोहोचण्यामध्ये काही एजन्स्या अजून असतात. त्या कंपनीचे कपडे तयार झालेले घेऊन नंतर दुकानापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करतात. तर ह्या सगळ्यांनी कामं केल्यामुळे त्यांना काही पैसे द्यावे लागतात काम केले म्हणजे. तर हे जे पैसे दिले जातात म्हणजेच जे मॅन्युफॅक्चरर किंवा ज्याने निर्माण केलेली आहे वस्तू, तिथून आपल्यापर्यंत म्हणजे लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या मध्ये ज्या काही एजन्सीज असतात, ज्या काम करत असतात, त्यांना जे पैसे मिळतात त्यांना काय म्हणतात? कमिशन म्हणतात. आणि जे काम करतात ह्या सगळ्यासाठी त्यांना म्हणतात कमिशन एजंट किंवा दलाल असं म्हणतात, किंवा अडत्या. अडत्या हा शब्द ऐकला असेल, अडत्या असं म्हणतात. आणि त्या जे काही पैसे देतो आपण त्यांना म्हणतात कमिशन म्हणायचं, किंवा दलाली म्हणायचं, किंवा अडत म्हणायचं. तर कमिशन म्हणजे काय की एका व्यापाऱ्याकडून दुसऱ्या व्यापाऱ्याकडे माल देण्यासाठी मध्ये जे घेतले जातात पैसे, त्याला कमिशन म्हणतात. मग हे कमिशन त्या व्यापार टू व्यापारावर ठरतं की 2% द्यायचंय का, ते शेकडेवारीत कमिशन असतं. ते दोन्ही व्यापाऱ्यांवरून ठरवलं जातं की पहिल्या व्यापाऱ्यानेच फक्त द्यायचंय का फक्त दुसऱ्या व्यापाऱ्याने द्यायचंय. किंवा घर खरेदी विक्री व्यवहारात, जमीन खरेदी विक्री व्यवहारात पण दलाल असं तुम्ही ऐकलं असाल, एजंट असं आपण म्हणतो त्यांना आपण कमिशन देत असतो ह्या व्यवहाराचं. तर अशा प्रकारे जे पैसे असतात त्याला कमिशन म्हणतात. आता हे जे व्यापारी म्हणा किंवा दोन पार्टीज ठरवतात की किती द्यायचं, किती टक्के द्यायचं कमिशन वगैरे. पण काही सरकारी संस्था असतात त्याच्यामध्ये म्हणजे खादी ग्रामोद्योग वगैरे अशा टाईपच्या ज्या सरकारी संस्था आहेत, तिथून आपण स्वतः जर माल विकत घेतला तर आपल्याला थोडीशी सूट देऊन तो माल विकतात. म्हणजे 100 रुपयाची काहीतरी साडी असेल तर 80 रुपयाला दिली वगैरे. आता 20 रुपये त्यांनी सूट दिली आपल्याला. मग हे 20 रुपये त्यांचा तोटा झाला का? तर नाही. तर तोटा न होता जे 20 रुपये सूट म्हणून आपल्याला दिली आहे, ते 20 रुपये सरकार त्यांना देतं, त्या संस्थेला देतं. म्हणजे जे आपल्यासाठी सूट आहे ते सरकार त्यांची भरपाई करतं. त्याला म्हणतात रिबेट. म्हणजे आपल्यासाठी ती एक प्रकारची सूटच आहे, कारण आपल्याला कमी पैशात वस्तू मिळते आणि जो भार मधला आहे तो कोण भरणार आहे? सरकार भरतं. तर अशा काही सरकारमान्य संस्था असतात ज्याच्यातून आपल्याला ग्राहकाला कमी पैशात कमी दरात वस्तू मिळतात आणि ते जे काही भरपाई असते ती सरकार करतं. ते जे कमी दरात मिळाल्यामुळे जो डिफरन्स किंवा जो फरक आहे, म्हणजे म्हटलं तसं 100 रुपयाची साडी मी 80 रुपयाला घेतली तर किती रुपये सूट मिळाली मला? 20 रुपये सूट मिळाली. तर हे 20 रुपये आहे त्याला म्हणतात रिबेट. म्हणजे एक प्रकारचा सूटचाच प्रकार झाला तो. त्यामुळे आपण गणित सोडवताना सूटसाठी ते जसं आहे तसं की खरेदी किंमत वजा विक्री किंमत, छापील किंमत वजा विक्री किंमत वगैरे अशाच पद्धतीने आपण ती सोडवायची. तर कमिशन म्हणजे काय ते लक्षात आलंय? कमिशन म्हणजे दोन व्यापाऱ्यांच्या मधल्या एजंटने जो काही काम करतो त्याला दिलेली रक्कम, ती शेकडेवारीत देतो आपण, तिला कमिशन म्हणतात. आणि रिबेट म्हणजे एक प्रकारची सरकार मान्य सूटच असते. तर आपण उदाहरण सोडवूया. पहिलं उदाहरण आहे, एका शेतकऱ्याने 12,300 रुपयाचा माल अडत्यामार्फत, अडता म्हणजे दलाल किंवा कमिशन एजंट म्हणतो म्हणजे, अडत्यामार्फत 3% अडत देऊन विकला. तर अडत किती मिळाली आणि शेतकऱ्याला किती पैसे मिळाले? म्हणजे शेतकऱ्याने माल 12,300 रुपयाचा विकलाय, पण त्याच्या हातात तेवढे पैसे नाही पडणार, कारण अडत्याला अडत द्यावी लागणार आहे. ती किती आहे? 3% अडत आहे. मग 3% म्हणजे किती रुपये द्यावे लागतील हे आधी काढायचंय, कारण अडत किती मिळाली त्या अडत्याला हे पण विचारलंय आणि मग शेतकऱ्याला एकूण किती हातात पैसे मिळाले ते विचारलंय. त्यामुळे आधी आपण अडत किती मिळाली ते बघणार आहोत. आधी शेतकऱ्याने माल किती रुपयाला विकला? तर 12,300 रुपयाला विकला. त्याची विक्री किंमत, त्याच्यावर त्याला किती अडत द्यावी लागली? 3%. अडत 3%. अडत त्याला 3% द्यावी लागली. म्हणजेच अडत एकूण पैशात म्हणजे रुपयात मध्ये काढायची असेल तर ती अडत किती येईल? तर
कशावर 3%? तर ह्या रकमेवर 3%. म्हणून आपण कसं काढतो ते, ही रक्कम काय असेल ती लिहायची असते आणि किती टक्के ह्या रकमेवर? 3%. म्हणजे 3% म्हणजे 3/100 त्याने गुणायचं असतं. या रकमेवर 3% म्हणजे 3/100 याला गुणायचं असतं. तर बघूया काय तर गुणाकार भागाकार हे 2 शून्य गेली. 123 गुणिले 3 म्हणजे 3 त्रिक 9, 3 दुणे 6 आणि 3 एके 3 म्हणजे अडत किती द्यावी लागली? अडत्याला 369 रुपये अडत द्यावी लागली. मग ही अडत आहे ती अडत्याला द्यावी लागली. माल कितीचा विकला? 12,300 रुपयाचा आणि एवढे वजा होणार आहेत त्याच्यातून, कारण ते अडत्याला द्यावे लागले. त्यामुळे ह्या रकमेतून ही रक्कम वजा केल्यानंतर उरलेले जे काही असेल ते शेतकऱ्याला मिळालं असं आपण म्हणू शकतो. म्हणून शेतकऱ्याला मिळालेली रक्कम बरोबर माल विकला 12,300 रुपयाचा वजा ही अडत द्यावी लागली, ती वजा केली की उरलेले पैसे हे शेतकऱ्याला मिळाले. आणि किती आलं तर 10 9 गेला 1 उरला, 1 इथे 10 7 गेले म्हणजे 3 उरले, 4 इथे दिला, 13 4 गेले म्हणजे 9 उरले, 4 इथे 11,931 रुपये एवढे कोणाला मिळाले? शेतकऱ्याला रक्कम मिळाली आहे. आणि अडत किती मिळाली? 369 रुपये. तर 369 अडत, कारण 3% आणि ते वजा केल्यावर उरलेले पैसे शेतकऱ्याला मिळाले. पुढचं उदाहरण आहे रिबेटवरचं. आशाताईंनी खादी भांडारातून काय काय खरेदी केले बघा. 4 साड्या प्रत्येकी 425 रुपयाच्या आणि 5 चादरी प्रत्येकी 300 रुपयाच्या विकत घेतल्या. त्यावर 8% रिबेट मिळाले. तर आशाताईंना एकूण किती पैसे द्यावे लागले? म्हणजे 4 साड्यांचे आणि 5 चादरींचे मिळून आशाताईंना एकूण किती पैसे त्या खादी भंडाराला द्यावे लागले हे आपल्याला काढायचं आहे. पण नुसतं इथे गुणाकार करून नाही तर त्याच्यावर 8% रिबेट पण मिळाले, म्हणजे तेवढी सूट मिळालेली आहे. ती सूट त्यांना द्यावी लागली नाही, म्हणजे सूट मिळाली म्हणजे ती वजा करावी लागेल आणि उरलेले पैसे ते खादी भांडाराला देणार. आधी एकूण किती खर्च आहे तो काढूया, मग त्याच्यावरचा 8% आपल्याला काढावं लागेल. आधी 4 साड्या आणि 5 चादरी यांच्यासाठी एकूण किती खर्च येणार आहे तो आधी बघूया आपण. 4 साड्या प्रत्येकी किती आहे? 425 रुपये. म्हणजेच किती येणार? 4 गुणिले 425 रुपये खर्च येणार. म्हणजे 4 5 20, 20 शून्य, आजचे 2, 4 दुणे 8, 8 दुणे 10 शून्य, आजच्याला 1, 4 4 चौक 16 आणि 1 17. म्हणजे 1700 रुपये साड्यांना लागतील. किती? 4 साड्यांना. आणि 5 चादरींना किती लागतील बघूया. 5 गुणिले प्रत्येकी 300 रुपये, 3 5 15 म्हणजे 1500 रुपये. रिबेट नसतं त्यांना तर त्यांना एकूण किती खर्च आला असता? 1700 अधिक 1500 एवढा खर्च आला असता. तर एकूण खर्च आपण बघूया आणि मग रिबेट नंतरचा खर्च बघूया. एकूण खर्च किती साड्या आणि चादरींचा? तर 1700 अधिक 1500 रुपये. त्याचं अधिक हे काढून घ्यायचं. 17 आणि 5 32 म्हणजे 3200 रुपये. आता आपण बघूया की त्यांना काही सूट मिळाली का? त्यांना 8% रिबेट मिळालेलं आहे. कशावर? तर या एकूण खर्चावर 8% मिळाले. म्हणून आपण आता ह्याचे 8% काढणार आहोत. तेवढे त्या खर्चातून वजा केले की उरलेले पैसे त्यांना त्या खादी भंडाराला द्यावे लागतील हे आपल्याला कळेल. तर 8% रिबेट म्हणजेच किती हे आपण काढूया. 8% कशावर? तर 3200 वर 8%. बरोबर 3200 वर 8% रिबेट मिळाले. म्हणजे 8 असं काढतो आपण ते 3200 वर 8% म्हणून 3200 गुणिले 8/100 असं लिहायचं. काय काय केलं? हा शून्य हा शून्य हा शून्य म्हणजे किती मिळालं ते 32 18 म्हणजे 8 दुणे 16, 16 6 आजचा 1, 8 24 ने 25. म्हणजे रिबेट किती आहे? 8% म्हणजे तर 256 रुपये रिबेट आहे. मग आता रिबेट म्हणजे त्यांना सूट मिळालेली आहे, तेवढे पैसे त्यांना द्यायचे नाहीये. म्हणजे एकूण खर्च 3200 मधून 256 रुपये वजा करून टाकायचे आहे आणि उरलेले पैसे देणार त्या. म्हणून अशा ताईने द्यायचे पैसे किती आधी काढून घेऊया की 3200 वजा 256 तेवढा पे 10 6 गेले 4 उरले इथे 10 6 गेले 4 इथे 9 आणि 2 2 9 4 4 म्हणजे किती? तर अशा ताईने एकूण किती रुपये द्यावे लागतील? एकूण खर्च त्याच्यातून रिबेट वजा केला की उरलेले पैसे एवढे त्यांना खादी भंडारात
द्यावे लागतील. त्यामुळे शेवटी एक वाक्य लिहायचं. म्हणून आशाताईंना एकूण किती पैसे द्यावे लागणार आहेत तर एवढे 2944 रुपीज द्यावे लागतील. कारण रिबेट त्याच्यातून वजा झालं आणि उरलेले जे काही पैसे आहेत तेवढे त्याला दुकानदाराला द्यावे लागले. तर रिबेट म्हणजे एवढंच आहे की ती एक प्रकारची सूट असते. तुम्ही एकूण खर्च काय असेल तो काढायचा, त्याच्यातून रिबेट जे काय आहे ते किती रुपये आहे म्हणजे सूट किती रुपये ती काढायची आणि मग ती वजा केली की एकूण द्यावे लागणारे पैसे तिथे असणार. तर सूट आणि कमिशनमध्ये अशाच टाईपची उदाहरणं असणार आहेत. एक तर सूट म्हणजे काय आणि टक्केवारी काढता येणं हे मेन आहे ह्या धड्यामध्ये. सगळ्यात टक्केवारी काढता आलं की आपल्याला ह्या धड्यातली साधारण उदाहरणं सोडवता येतील. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्समध्ये. सबस्क्राईब केलं तर तुम्हाला अगदी 5वी पासूनचे सगळे व्हिडिओज बघायला मिळतील. मी 8वीचेही पुढचे व्हिडिओ करतच आहे अपलोड. तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.